गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. प्रिय गुरुजी, या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांचे स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आपल्या सर्वांच्या घरामध्ये आगमन झालेले आहे. आजचा दिवस हा आपण गणेश चतुर्थी म्हणून साजरा करतो. संपूर्ण भारत देशामध्ये हा उत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करतात. आपल्या घरात पाहुणे आल्यावर जसा आपल्याला आनंद होतो, तसेच गणपती बाप्पा आल्यावर हा संपूर्ण उत्सव तितक्याच मोठ्या आनंदाने व प्रेमाने साजरा केला जातो. या संपूर्ण गणेश उत्सवामध्ये संपूर्ण जाती धर्माचे लोक एकत्र येतात व आनंदाने, उत्साहाने व प्रेमाने हा सण साजरा करतात. हिंदू धर्माचे आराध्य दैवत म्हणून आपण गणपती बाप्पांना मानतो. कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना आपण सर्वजण श्री गणेशा करतो व मोठ्याने बोलतो, गणपती बाप्पा मोरया. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाकडून आपण खूप काही शिकू शकतो. जसे की गणपती बाप्पांचे डोळे खूप सुंदर आहेत. याचा अर्थ आपण आपल्या जीवनामध्ये या सुंदर डोळ्यातून नेहमीच चांगलं पाहणं व आपल्या जीवनामध्ये नेहमीच चांगला दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे. गणपती बाप्पांचे कान मोठे आहेत, म्हणजेच आपण नेहमी मोठ्या लोकांचे ऐकणे गरजेचे आहे. पहिल्यांदा समोरचा काय बोलतोय हे व्यवस्थित ऐकावे आणि मग आपण त्याच्यावर आपले मत व्यक्त करावे. गणपती बाप्पांची सोंड लांब लचक आहे, म्हणजेच जे काही आपल्याला बोलायचे आहे ते तितक्याच लांब सोंडेप्रमाणे स्पष्ट आणि मोठ्या आवाजात आपले मत व्यक्त करावे. एकमेकांबद्दल अजिबात कुजबूज करू नये. गणपती बाप्पांचे पोट मोठे आहे, याचा अर्थ असा होतो की आपण आपले मन नेहमी मोठे ठेवायला पाहिजे. इतरांना मदत करायला पाहिजे. इतरांना प्रेमाने व आपुलकीने वागवले पाहिजे. गणपती बाप्पांचे वाहन हे छोटूसा उंदीर मामा आहे. याचाच अर्थ असा होतो की नेहमी आपल्यासोबत लहान लोकांना देखील घेऊन चला. त्यांना शिकवा, मार्गदर्शन करा व जीवनामध्ये मोठे होण्यासाठी त्यांना मदत करा. कारण ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत. याचाच अर्थ असा होतो की आपण शिकले पाहिजे, सुशिक्षित झाले पाहिजे. अडाणी राहून चालणार नाही. जग खूप झपाट्याने बदलत आहे, त्यामुळे या जगासोबत चालण्यासाठी आपल्याला स्वतःचे ज्ञान वाढवून बुद्धिमान झाले पाहिजे. महाभारत हे महाकाव्य व्यास ऋषींनी सांगितले आणि गणपती बाप्पांनी लिहिले. म्हणजेच जीवनामध्ये जेव्हा कोणालाही मार्गदर्शन करण्याची वेळ येईल, तेव्हा त्या गोष्टीमध्ये माघार न घेता ती गोष्ट तुम्ही करायला हवी. कारण त्यातून अनेक लोकांचे जीवन बदलू शकते आणि त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा. गणपती बाप्पा हे स्वतः माता पार्वती व देवो के देव महादेव यांचे पुत्र असून देखील त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले होते. लहानपणापासून त्यांनी अनेक मोठमोठ्या राक्षसांचा सामना केला आहे. अनेक अपमान त्यांना सहन करावे लागले आहेत. शारीरिक व मानसिक त्रास त्यांना सोसावा लागला आहे. पण आपल्या गणपती बाप्पांनी या सर्व गोष्टींना तितक्याच ताकदीने तोंड दिले. सर्व देवतांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले व आज संपूर्ण हिंदू धर्माचे आराध्य दैवत व बुद्धीचे देवता म्हणून आज आपण त्यांना पूजतो व मानतो. आपण देखील गणपती बाप्पा सारखेच प्रत्येक गोष्टीचा सामना करून स्वतःला मजबूत बनवून समाजामध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवा. तर चला मग आपण एका सुरात बोलूया. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार.